हे बघा मैत्रिणी, आता आपण चिकनची भाजी बनवत आहोत. ती बघा कशी बनवत आहे. त्याच्यासाठी हा मसाला आपण टाकणार आहोत. त्याच्यानंतर हा मसाला टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण वाटलेला काळा मसाला टाकणार आहोत. ते बघा, आपण काळा हिरवासर मसाला वाटला होता ना, तो मसाला टाकणार आहोत. आणि असं छान असं मस्त हलवून घेणार आहोत. आज काळ्या मसाल्याचं मस्तपैकी बरबट आणि छान असे काळ्या मसाल्याची चिकनची भाजी कशी बनवत आहे मी तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीने मित्रांनो काळा मसाला बनवून तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा, आता आपला हा काळा मसाला गदा छान शिजत आहे. जेवढा मसाला चांगला शिजला तेवढी भाजी चवदार बनते. तर हे बघा मैत्रिणींनो, असा गदा आणि छान असा मसाला शिजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मसाल्याचं पाणी टाकायचं. अजून थोडा मसाला आता थोडा वेळ चांगला शिजून घ्यायचा. चांगला मसाला शिजल्यामुळे भाजीला चव येते आणि टेस्टी लागते. तर आता आपला हा मसाला असा छान असा शिजत आहे. तोपर्यंत आपण चिकन शिजले का बघूया. तर अशी काळ्या मसाल्याची भाजी बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान अशी मस्त भाजी होते. काळा मसाला कसा बनवला आहे मी ते तुम्हाला दाखवलेला आहे. तर साधं सोपं आपलं गॅसवर लावून चिकनचं मस्त असं बरबट बनवत आहे, म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी. असं चिकन आता शिजलेलं आहे. हे बघा, आता आपण एकदम छान मस्तपैकी आता चिकन टाकणार आहोत आणि चिकनची भाजी करणार आहोत. आता अजून आपण चिकन तर ह्या बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपली काळी अशी चिकनची भाजी छान अशी टेस्टी अशी झालेली आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा, अशी काळी आणि सोपी गॅसवर लावून आपण भाजी बनवली आहे. मैत्रिणी, चला पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. आता आपली भाजी छान अशी उकळत आहे. हे बघा, आपली जी भाजी किती खळाखळा अशी छान अशी उकळत आहे. बघूनच असं वाटतं किती खावा.